आपल्या मक्याला साधारणतः 2.5 ते पावणे 3 महिने झालेले आहेत. परंतु पाणी आणि जमीन जास्त ओली असल्यामुळे थोडा याच्या वाढीमध्ये कमतरता भासली आहे. परंतु यामध्ये आम्ही औषधी फवारणी, कीटकनाशक तसेच टॉनिक वगैरे यामध्ये दिलेली आहे आणि त्यामुळे आता थोडा व्यवस्थित दिसून राहिलेला आहे. हे बघा, वाढ खुंटलेली होती परंतु आता वाढीस निघालेला आहे. टॉनिक, औषधी, कीटकनाशक, त्याचप्रमाणे तणनाशक वगैरे फवारणी केलेली आहे. या बांधीमध्ये पुन्हा खत फवारणी केलेली आहे आणि औषधीसुद्धा फवारणी केलेली आहे. हे पिवळे पडलेले होते तर याला पुन्हा खत टाकून पाणी चालू केलेलं आहे. अशा प्रकारे हे मका फसल थोडी मागे गेली होती, परंतु आहे अजून 2 महिने, दीड 2 महिने अवधी असून त्या अवधीमध्ये त्याची झीज भरून निघेल अशी आशा वाटत आहे. बंधूंनो, मका हे पीक जास्त शेणखत म्हणा किंवा रासायनिक खत म्हणा, त्यांना भरपूर प्रमाणात आवश्यक आहे आणि तेव्हाच या पिकाचा उत्पादन आपल्याला चांगला मिळू शकते. कारण आता आमचे पहिलेच वर्ष असून त्याचा अनुभव आम्ही घेत आहोत. तर या वर्षीच्या आपल्या पेरणी बाबतीत आम्हाला बराचसा अनुभव आलेला आहे. हे बघा, अशा प्रकारे पीक दिसून राहिलेले. काही लोकांचे खूप मोठे उंच वाढलेले आहेत, माणूसभर झालेले आहेत आणि अगोदरचे जे पीक आहेत त्यांचे तुऱ्यासुद्धा आलेले आहेत. परंतु आमचे पीक हे मागे गेले असल्यामुळे, थोडे कमजोर झाले असल्यामुळे सध्या काही व्यवस्थित दिसत नाही. परंतु येईल. भरोसा ठेवूनच आपल्याला कोणतेही उत्पादन घेता येईल. शेतकरी बंधूंनो, हे व्हिडिओ आपल्याला आवडले असेल तर शेअर करा, इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि सबस्क्राईब करण्याला विसरू नका. धन्यवाद.